मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपल्या भाजपाचे शहर अध्यक्ष सुजाताताई आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये पाडव्याच्या निमित्ताने हाजीर झालेले आहेत आणि त्यांना आपण विचारूया इथे येऊन कसं काय वाटलं। काय ताई नमस्कार। नमस्कार, मी सौ सुजाता दिलीप भोईर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहर अध्यक्ष। आणि खरंच आज आनंदाची गोष्ट आहे। आज पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इथे ज्या बैलगाड्या शर्यतीला आलेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या याच्यात नाही आहेत आता किशोर तात्या पाटील। खरं काका नेहमी माझं दुसरं वर्ष आहे, मी गेल्या वर्षी आलेली गुढीपाडव्याला आणि ह्या वर्षी आले। खरंच कारण की अशी जी आपली परंपरा आहे ती जोपासली पाहिजे। मध्यंतरी बैलगाडा बंद केलेला होता पण आता जे आपले बीजेपी सरकार आहे त्यांनी चालू केलं, कारण की आपली जुनी संस्कृती ती चालू राहिली पाहिजे आणि आपल्या मुलांना वगैरे सगळ्यांना ही तरुण पिढीला संस्कृती जोपासली पाहिजे। आणि खरंच मी शंकू पाटील साहेबांना शुभेच्छा देणार की ते एवढं आज त्यांचे पप्पा नाही आहेत पण तरी त्यांनी एवढं चांगलं नियोजन इथं केलेलं आहे आणि सगळ्यांची काळजी घेत आहेत की प्रत्येक बैलगाडी जे बैलगाडा आलेला आहे इथं तर त्यांची पूर्ण ते सांभाळ कसं धावली पाहिजे, त्यांना काय वेदना वगैरे काय होता कामा नाही आहे। आणि आम्हाला इथं त्यांनी नारळ फोडायला बोलवला। खूप मला अशा वेगवेगळ्या ठिकाणी यायला खूप आवडतं पण बैलगाड्या शर्यत करत मला खूप आनंद झाला आणि माझ्या महिलांनाही खूप आनंद झाला। धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा देते। जो जिंकल त्यालाही आणि जो नाही जिंकला तरी त्याला शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। आता ताई तुम्ही सांगितलं की हा खेळ खूप जिव्हाळ्याचा आता आहे, शेतकरी जोपासतात तो खेळ, पण तुमच्या माध्यमातून अजून काय मेसेज असेल हा खेळ कसा करावा, शेतकरी कसं करावं आता आपण सांगतो। जेव्हा आपल्याला कोणी एक छडी शाळेमध्ये जरी मारली तरी आपल्याला किती म्हणजे वेदना व्हायच्या, तसंच माझं एकच म्हणणं आहे जे तुम्ही जे बैलगाड्या शर्यत आहे प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते पण माझं म्हणणं का त्या बैलांनाही नाही होणार काही आणि जे बैलगाडा हे करतात त्यांनाही नाही, कधी कधी पलटी होते कधी काय, त्याचा त्यांनी सांभाळ करावा आणि बैलांना व्यवस्थित ते कसे धावले पाहिजे त्याचे ट्रेनिंग द्या, हे मारून वगैरे नको। आणि तसंच करतायत, चांगलं चालू आहे आणि माझ्या शुभेच्छा असणार आहे। आणि हाच मेसेज आहे की सगळ्यांनी व्यवस्थित आपला बैलगाडा कुठे बाहेर जात नाही, रिंगणाच्या पलीकडे जात नाही। लोक एवढी गर्दी असते बघायला बैलगाडा का खरंच किती उत्सुकता, आपल्या जी संस्कृती आपण बोलतो का खरंच तरुण पिढी असो म्हातारी असो सगळे एकदम उत्साहाने इथं बघायला येतात आणि आज आम्हाला महिलांना ह्या बघायला मिळालं म्हणून जास्त आनंद वाटतो। आणि आता मगाशी तुम्ही सांगितलं की तात्या नाही पण त्यांची मुलं ती वारसा चालवतात, त्यांना काय असेल मेसेज तुमच्याकडून? माझंही असं जशी तुम्ही जी पिढी आता मी बघितली त्यांची सगळी जण आणि त्यांनी किती व्यवस्थित सगळं आम्ही गाडीमध्ये राऊंड मारला पूर्ण एकदम परफेक्ट नियोजन केलेलं आहे। माझं तसंच शंकू भाऊंना माझ्या शुभेच्छा असणार आणि माझा एकच त्यांना मेसेज असणार की जसं तुम्ही आता केलंय जरी तात्या नसले पण तात्यांचा आशीर्वाद नेहमी सगळ्यांच्याच आणि त्यांच्या मुलांच्या पण पाठी राहणार आहे। तर त्यांनी अशाच जे बैलगाड्या शर्यती कधी बंद न करता अशा सुरू ठेवा आणि प्रत्येकाला संधी आणि आपापली जी बैलांची जी कला आहे आणि जे चालवतो त्याची जी कला आहे ती आपल्याला दाखवण्यात आपल्या संस्कृती पुढे चालू राहते। हा माझा मेसेज असणार, फक्त काळजी घ्यावी। चालेल, धन्यवाद ताई।